नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या शनिवारी माघ पौर्णिमा आहे बघा. 24 तारीख आहे आणि या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे. माघ पौर्णिमा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जातं. या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि आपली कुलस्वामिनी देवी जी असेल ती यांची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात. या दिवशी आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी, नको असलेल्या वाईट गोष्टी ह्या बाहेर जाण्यासाठी, किंवा या दिवशी आपल्या घरात चांगल्या गोष्टींचा संचार होण्यासाठी, चांगल्या गोष्टींनी आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी, त्याचप्रमाणे निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरात येऊ नये म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्यातच आपल्याला आंब्याच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे बघा. अत्यंत प्रभावी उपाय आहे, कारण आंब्याच्या पानांना शुभतेचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक शुभ कार्यात आपण आंब्याच्या पानांना महत्त्व देतो. आपण लग्नाच्या टायमाला देखील बघा, लग्नाची सुरुवात आधी आपल्या दाराला आंब्याची डहाळे लावून करतो, आपल्या गेटला आंब्याची डहाळे लावतो, कारण हे एक शुभतेचं प्रतीक असतं. यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, नको असलेल्या गोष्टी आपल्या घरात, आपल्या दरवाजात प्रवेश करत नाही. यासाठी उद्या आपल्याला ह्या पानांचं तोरण लावायचं आहे. आता सकाळी तुम्ही उठल्यावर अगोदर तुम्हाला तुमची कामं करून घ्यायची आहे, आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळ केल्यानंतर तुम्हाला हे पानांचं तोरण लावायचं आहे. यासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. पानं स्वच्छ बघून घ्या. मातीची असेल तिला साफ करा, धुवून घ्या आणि ह्या पानांना दोऱ्यामध्ये गुंडाळून दोऱ्यामध्ये याचं तोरण बनवायचं आहे. या प्रत्येकी पानावर आपल्याला हळद आणि कुंकू ओलं करून हळदीचं 1 आणि कुंकवाचं 1 असं आपल्याला बोट उमटवून घ्यायचं आहे आणि हे तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. बघा, आपल्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरात चांगल्या गोष्टी प्रवेश करत असतात आणि त्याचबरोबर वाईट गोष्टी देखील तिथूनच प्रवेश करत असतात. यामुळे आपल्या घरामध्ये फक्त चांगल्या गोष्टींनी प्रवेश करावा, चांगल्या गोष्टींनी आपल्या घरात यावं. निगेटिव्ह ऊर्जा म्हणजेच नको असलेल्या गोष्टींनी घरात प्रवेश करू नये, यासाठी हे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आणि हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट विचार, वाईट गोष्टी ह्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन यामुळे होतं. माता लक्ष्मी यामुळे आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या घरात प्रवेश करते आणि आपल्या घरात अखंड वास करते. त्यासाठी आपल्याला हे तोरण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराला आवर्जून लावायचं आहे. याचबरोबर बघा, यामुळे आपल्या घरात शांततेचं वातावरण राहतं, आनंदाचं वातावरण राहतं. याचप्रमाणे आपल्या घरात पैशाचं आगमन होतं. घरातील वाद विवाद, कटकटी ह्या नष्ट होतात, कमी होतात. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यानंतर बघा, हे तोरण लावल्यानंतर आपल्याला जोपर्यंत ही पानं चांगली आहे तोपर्यंत आपल्याला हे तोरण दरवाजाला ठेवायचं आहे. पानं सुकायला लागली असं समजताच आपल्याला हे तोरण काढून टाकायचं आहे आणि ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक अमावस्येला तुम्ही या पद्धतीने आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या दरवाजाला नक्की लावून बघा. बघा, तुमच्या घरात या सर्व गोष्टी चांगल्या व्हायला चालू होतील. घरात वाद होत असतील तर ते वाद कमी होतील, भांडणं कमी होतील, पैशाला पैसा यायला चालू होईल किंवा पैशात पैसा हा वाढायला लागेल. इतका हा प्रभावी आणि अत्यंत असा उपयुक्त उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ त्यांच्यासमोर एक तुपाचा दिवा लावा. माता लक्ष्मीच्या बघा, आपल्या घरात जर का तुळशी माता असेल तर तुळशीला देखील आपल्याला सकाळ संध्याकाळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकतात. याचप्रमाणे भरपूर उपायांची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओ आवडले तर इतरांना देखील शेअर करू शकतात. याचबरोबर उद्या आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते, माता लक्ष्मी ही खेचल्या जाते, आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. यानंतर आपण सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या बाहेर जर का तुम्ही सडा टाकत असाल तर ह्या सडा टाकताना या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर टाका आणि थोडीशी हळद टाका.
बघा, यामुळे देखील आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करत नाही, निगेटिव्ह ऊर्जा आपल्या दारापर्यंत सुद्धा येऊ शकत नाही. यामुळे हे उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.